तुम्हाला कधी गुगल मॅप्सने फसवलंय का? आमच्या बरोबर नेमकं हेच घडलं. तर झालं असं की दिवस होता आमच्या अॅनिव्हर्सरीचा आणि म्हणून आम्ही निघालो होतो सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. गुगल मॅप्सने दाखवलेला शॉर्टेस्ट रूट सिलेक्ट करून आम्ही पुढे निघालो आणि गुगलने दाखवलेला रस्ता जवळपास अस्तित्वातच नव्हता हे बरंच पुढे गेल्यावर आमच्या लक्षात आलं. डावीकडच्या डोंगरावर चेरी ब्लॉसम सारख्या वनस्पतीने डोंगराचा काही भाग गुलाबी रंगाने रंगवून टाकला होता. पण आमचं लक्ष मात्र या रस्त्यातून बाहेर कसं पडता येईल यावरच केंद्रित झालं होतं. बऱ्याच वेळाने आम्हाला MH17चा चांगला रस्ता मिळाला आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि तिथे असलेली पार्किंग, फूड मॉल आणि रोपवेची सुंदर अरेंजमेंट बघून मन सुखावलं. पण हा आनंद फार काळ काही टिकला नाही. गडावर प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीला आवरण्याची व्यवस्था मात्र अपुरी होती. त्यात भर म्हणून गर्दीमध्ये अनेक माकडं फिरत होती आणि गर्दीतील काही माणसं त्या माकडांची कळ काढत होती. आता अशा गर्दीत एखादं माकड पिसाळलं तर? अशा छोट्या छोट्या गोष्टीच पुढे स्टॅम्पेड सारख्या गोष्टींना कारणीभूत ठरतात. नुसत्या विचारानेच मनात धस्स झालं. देवीचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. पण तरीही ती गर्दी, माकडं आणि स्टॅम्पेड हा विचार मनातून काही जात नव्हता. एक वेळ प्रशासन सुधरेल, माकडं शिस्तबद्ध होतील, पण हे मनुष्य प्राण्याचे माकड चाळे कसे सुधारणार?